या साहित्यानुसार धर्म म्हणजे कुठलाही एक पंथ किंवा परंपरा नाहीये, तर तो एक नैसर्गिक नियम आहे, कर्तव्याचा, नीतिमत्तेचा, जो आपल्याला एका संतुलित, प्रगतिशील आणि शांत जीवनाकडे घेऊन जातो. ही एक वैश्विक जीवन प्रणाली आहे, जी प्रत्येकासाठी आहे. याचा अर्थ काय? जेव्हा आपण या नैसर्गिक कर्तव्यांपासून आणि नैतिकतेपासून दूर जातो, तेव्हा आपण फक्त मानसिकच नाही तर शारीरिकदृष्ट्याही कमकुवत होतो. चुकीचे विचार आणि कृती आपल्या मनात आणि शरीरात आजारांचं बीज पेरतात. याउलट धर्म एका संरक्षक कवचासारखा आहे, जो आपल्याला आतून आणि बाहेरून निरोगी ठेवतो. धर्माकडे पाहण्याचा अजून एक दृष्टिकोन म्हणजे एका शिडीसारखा. ही अशी शिडी आहे जी आपल्याला आपल्याच वाईट सवयींमधून, नकारात्मकतेतून वर उचलते आणि आत्मसुधार, विकास आणि उच्च मूल्यांकडे घेऊन जाते. हा स्वतःला सतत अधिक चांगलं बनवण्याचा एक मार्ग आहे. आणि हा विचार तर किती सुंदर आहे. म्हणजे धर्म म्हणजे काहीतरी बाहेरून लादलेला नाहीये, तो आपल्या आत्म्याचाच एक सहज आविष्कार आहे. जसं फूल उमलतं तसंच आपलं जीवन जेव्हा नैसर्गिकरित्या चांगुलपणाच्या दिशेने वाहतं, तेव्हा ते धर्माचं काव्य बनतं. आणि या सगळ्या विचारांचा सार पंडितजींच्या या एका वाक्यात सापडतो. कर्तव्य हे धर्माचे दुसरे नाव आहे. बस इतकं सोपं आहे. खरं धर्माचरण म्हणजे आपली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणं. एक चांगला मुलगा, एक चांगली आई, एक प्रामाणिक कर्मचारी, एक जबाबदार नागरिक बनणं. हेच खरं धर्माचं पालन आहे.